नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर नवीन कथा सांगत आहे। ही कथा थोडी जुनी आहे। त्यावेळी मला कंपनीने राहण्यासाठी नवीन घर दिले। मी खूप आनंदी होते। मग मी माझे सामान त्या घरी पोहोचवले। आता माझे दर महिन्याचे भाडे वाचले। याचा मला आनंद झाला। मला दुसऱ्या मजल्यावर घर मिळाले। नंतर मला कळले की त्या घराचा मालकही माझ्या वरच्या मजल्यावर राहत होता। पण मला त्याच्याशी काय घेणं देणं होतं। तो रविवारचा दिवस होता। ऑफिसला सुट्टी होती। मी आरामात झोपून उठलो। मी चहा बनवला आणि माझ्या गॅलरीत येऊन चहाचा आस्वाद घेऊ लागलो। ते थंडीचे दिवस होते। चहा पीत गार वाऱ्याचा आनंद घेत होतो। काही वेळाने वरून माझ्या गॅलरीत टॉवेल पडला। मी तो टॉवेल बाजूला ठेवला। मग आत येऊन माझे काम करू लागलो। काही वेळाने माझ्या दारावरची बेल वाजली। मी दरवाजा उघडला तेव्हा मला तिथे एक जवळपास 30 ते 35 वयोगटातील वर्षांची सुंदर स्त्री उभी असलेली दिसली। मी फक्त तिच्याकडे बघत होतो आणि म्हणालो, कोण हवं तुम्हाला? ती म्हणाली, कदाचित वाऱ्यामुळे टॉवेल वरून उडून तुमच्या गॅलरीत आले असावे, तेच बघायला आली आहे। मी म्हणालो, ठीक आहे। मग मी पटकन गॅलरीत गेलो आणि टॉवेल आणला। तिने माझ्या हातातून टॉवेल घेतला। तिने सांगितले, हे माझेच फ्लॅट आहे। तिने आपलं नाव चेतना सांगितले। मी पण माझे नाव प्रमोद सांगितले आणि माझे आभार मानून निघून गेली। आम्ही कधी भेट झाली तर बोलत होतो। कधी कधी मी तिच्या घरी काही लागले तर जात होतो आणि ते पण माझ्याकडे यायची। असेच आमचे चालू होते। पण चेतनाचा नवरा तिच्यापेक्षा खूप मोठा वाटत होते। मी अनेकदा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तशी वेळ येत नव्हती। आता जेव्हा कधी भेटायचो तेव्हा बोलू लागलो। एके दिवशी ही हिम्मत करून विचारले। मी म्हणालो, तुझे वय तुझ्या नवऱ्याच्या वयापेक्षा खूप लहान आहे। असे का? तर चेतना सांगू लागली, हा माझा दुसरा नवरा आहे। माझ्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या घरच्यांनी माझे त्याच्याशी लग्न लावून दिले। त्या दिवशी तिने खूप काही मनमोकळेपणाने सांगितले। आता आमचे बोलणे वाढले होते। मी तिची स्तुती करायचो आणि ती खुश व्हायची। एक दिवस मला काम असल्याने मी ऑफिसला गेलो नाही। मी घरून काम करत होतो। त्या दिवशी ती माझ्या घरी आली। मी पाहिले की तिचे डोळे भरून आले होते। मी तिला विचारले, तुला काय झालं? मी असं विचारताच ती रडू लागली। मी तिचे डोळे पुसले आणि तिला गप्प केले। परत विचारले, काय झालं तुला? का बरं रडत आहे तू? तर ती सांगू लागली की तिच्या नवऱ्याने तिला मारले आणि तो खूप खूप दिवस घरी येत नाही आणि विचारले तर रागावतो। मी त्याला आज विचारले, आपल्याकडे सर्व आहे तरी तुम्ही मला वेळ देत नाही आणि तुम्ही कुठे जाता ते पण मला सांगत नाही आणि माझ्यावर नेहमी ओरडता। तर तो भांडण करू लागला। नंतर तिने सांगितले की तो पित पण होता आणि त्याचे बाहेर काहीतरी आहे हे तिच्या कानावर होते। मी तिला समजावले। त्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली। दुसऱ्या दिवशी मी आपल्या जॉबवर गेलो। 1-2 दिवस ती मला दिसलीच नाही आणि तिसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली। तर मी म्हणालो, कुठे होती एवढे दिवस? तर म्हणाली, घरीच होते। आता ठीक आहे का तुझा नवरा? तर म्हणाली, काही ठीक नाही, तो बाहेर गेला आहे। 3-4 दिवसांनी येईल असा बोलून गेला। काही दिवस ठीक असतो, एवढ्यात खूप त्याचे वाढले आहे। मला आता करमत नाही आणि माझ्याकडे आली। मी तिच्या डोक्यावरून आता फिरवला आणि म्हणालो, होईल बरोबर? तर मी म्हणाली, आतापर्यंत होईल बरोबर म्हणूनच मी थांबले आहे, पण मला नाही वाटत होईल म्हणून। नंतर मी तिच्यासाठी चहा बनवला आणि आम्ही पिऊ लागलो। मी तिला म्हणालो, जाऊ दे, आता नाराज नको हो। तो तुला आनंद नाही देऊ शकत तर मी देईन, तुझे परवानगी असेल तर। आता ती हसली पण काही बोलली नाही आणि तिला म्हणालो, आता जेव्हापर्यंत तुझा नवरा नाही येत तेव्हापर्यंत तू इथेच जेवण करायचं। ती नाही म्हणाली। तर मी म्हणालो, तुला इथेच जेवण करावे लागेल, नाही तर मी तुझ्याकडे येऊन जेवण करेल। तर ती म्हणाली, दोन्ही तर सारखेच आहे। मग आम्ही जेवण बनवले आणि त्या रात्री मस्त गोष्टी केल्या। जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा खूप जवळ बसलो होतो, पण कोणालाच काही वाटत नव्हते। मी तिच्या मनातच जाणून घेण्यासाठी म्हणालो, कसे काय राहते एवढे दिवस तू? तुला आठवण नाही येत का? तर ती म्हणाली, येते पण काय करणार, कोणी होत नाही तुझ्यासारखं सांगणारे आणि समजणारा। आता मला समजले होते, काहीतरी तिच्या मनात आहे आणि मी आपला हात, तिचा पण हात। ती काही म्हणाली नाही
आणि तसेच आम्ही बोलू लागलो. बोलता बोलता खूप रात्र झाली आणि ती आपल्या घरी गेली. सकाळी उठून मी आपल्या जॉबवर गेलो. जॉबवरून आल्यावर मी चहा पित होतो, तर ती आली आणि म्हणाली, आज माझ्याकडे आहे जेवण. मी हसलो आणि म्हणालो, होय, तोच, सोबत बनवू जेवण. ती हसली आणि गेली. मी काही वेळाने आपलं काम करून तिच्याकडे गेलो आणि आम्ही जेवण बनवले. जेवण झाल्यावर मी बसून टीव्ही पाहत होतो. ती पण सर्व आवरून आली आणि माझ्या जवळ बसली. आता मला माहित होते तिच्या मनात आहे म्हणून, पण ती बोलणार नाही हे पण मला माहित होते. मी थोडा जवळ, ती काही बोलली नाही. आता मला समजले मी एकदम जवळ. आता आम्ही त्या टीव्ही पाहण्यात मनसोक्त पाहू लागलो. आता आम्हाला ती वेळ फार हवीशी वाटू लागली. मी तिच्याकडे बघितले तर तिच्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम असल्याचे दिसून आले. ते प्रेम डोळ्यातून चेहऱ्यावर येत होते आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आमच्या शरीराची आग पेटली होती आणि अशीच ती आग वाढत होती. त्यामुळे तिचा प्रतिसाद पण वाढला होता आणि त्याचा उत्साह मला दिसत होता. आणि काही वेळाने तो प्रतिसाद शांत झाली. नंतर ती मला म्हणाली, खूप दिवसांनी मला या वेळेचा आनंद मिळाला.